हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्र. कसे आहात? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की करोनाच्या महामारीमुळे आपले शालेय वर्ग किंवा जे क्लासेस आहेत ते नियमित वेळेत सुरू होऊ नाही शकले. त्याच्यामुळे आपण या व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून विज्ञानाचे जे काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणाचं प्रत्येक टॉपिकची आपण सविस्तर उजळणी करणार आहोत. प्रत्येक टॉपिक आपण ओळख करून घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की 9वीला जे विज्ञान होतं त्या विज्ञानासाठी तुम्हाला एकच पुस्तक होतं, पण आत्ता ह्या वर्षी तुम्ही सगळेजण जे 10वीला आलेत, तुम्हाला ह्या वर्षी विज्ञानासाठी 2 स्वतंत्र तुम्हाला पुस्तकं आहेत. म्हणजेच काय की ह्या वर्षी तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 अशा 2 स्वतंत्र पुस्तकांची तुम्हाला ओळख करून घ्यायची आहे. या 2 स्वतंत्र पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. आता याच्यासाठी तुम्हाला पहिला जो भाग आहे विज्ञानाचा, तो पहिला भाग म्हणजेच त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या 2 विषयांशी संबंधित प्रकरणांचा समावेश केलेला आहे. आणि दुसरा जो भाग आहे विज्ञानाचा, त्याच्यामध्ये जीवशास्त्र, त्याच्यानंतर तुमचा परिसर अभ्यास, सामाजिक पर्यावरण या संदर्भातले जे काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचं मिळून तुमचा विज्ञानाचा दुसरा जो भाग आहे तो तयार केलेला आहे. बाकी प्रश्नपत्रिकाचं स्वरूप असेल, मार्क जे असतील, क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल, तो 9वीला तुम्ही ज्या पद्धतीने पेपर दिलेले आहेत तोच टॉपिक तुम्हाला किंवा तोच पॅटर्न 10वीला सुद्धा फॉलो होणार आहे. फक्त फरक एकच असणार आहे की 9वीला तुम्हाला प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र असे 2 सेपरेट सत्र होते. त्यांचे स्वतंत्र प्रकरणं तुम्हाला विभागून दिलेले होते. पण 10वीसाठी मात्र तुम्हाला जी फायनल किंवा जी बोर्डाची परीक्षा आपण म्हणतो जी द्यायची आहे ती मात्र संपूर्ण पुस्तकावर द्यायची. म्हणजे एकूण जेवढे प्रकरणं आहेत त्या प्रकरणांवर तो पेपर म्हणजे स्वतंत्र ते पूर्ण प्रकरणं त्या याच्यासाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी काय गृहीत किंवा ग्राह्य धरले जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासून जे आपण शिकवणार आहोत, जे तुम्ही शिकणार आहात ते तुम्हाला शेवटपर्यंत आता लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आज आपण आपल्या या व्हर्च्युअल क्लासेसला आपण सुरुवात करणार आहोत. आणि सुरुवात करताना आपण विज्ञान भाग 1 आणि त्याचं पहिलं प्रकरण आपण घेणार आहोत. आणि ते जे प्रकरण आहे त्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. बघा विद्यार्थी मित्र हो, गुरुत्वाकर्षण हा जो शब्द आहे हा तुम्हाला 9वीलाही गेलेला आहे. याच्याबद्दलची एक संकल्पना आहे, ती संकल्पना म्हणता येईल किंवा एक काल्पनिक गोष्ट असेल किंवा ती वास्तविकी त्या काळी असेल. न्यूटनच्या संदर्भात की न्यूटन एका झाडाखाली बसलेला होता आणि अचानक एक सफरचंद त्याच्या डोक्यावर पडतं. न्यूटन ते सफरचंद उचलतोय, पुन्हा वरच्या दिशेने फेकतो, ते सफरचंद परत खाली येतंय. तो बऱ्याच वेळेस ही कृती करतोय आणि बऱ्याच विचारांती त्याच्या लक्षात येतं की हे सफरचंद आडव्या दिशेने का जात नाही, तिरकस दिशेने का खाली येत नाही, ते लंब दिशेने सरळ दिशेनेच का खाली पडतंय. याचा अर्थ की त्या सफरचंदाला कुठलं तरी अदृश्य बल स्वतःकडे काय करतंय, खेचतंय, आकर्षित करतंय. आणि त्या बलाला किंवा त्या संकल्पनेला न्यूटनने गुरुत्वाकर्षण असं म्हटलं. आता मला सांगा की याच्या आधी सफरचंद तिरकस पडत होतं का, सफरचंद आडव्या दिशेने जात होतं का? याच्या आधी सफरचंद किंवा जे काही वस्तू आहे ती लंब दिशेनेच खाली येत होती. पण लोकांनी किंवा त्या आधीच्या लोकांनी या विचारापर्यंत पोहोचले नाहीत. न्यूटन त्या विचारापर्यंत पोहोचला आणि म्हणून गुरुत्वाकर्षण ही संकल्पना काय झाली, उदयास आली. याच्या आधी आपण या प्रकरणामधलं सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे, प्रकरण आपण बघतोय गुरुत्वाकर्षण. हे प्रकरण तुम्हाला 5 ते 7 मार्कासाठी हे परीक्षेला बोर्डाच्या पेपरसाठी येत असतं. आता गुरुत्वाकर्षण बघा, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं आपण 9वीमध्ये बल आणि गती याविषयी अभ्यास केलेला आहे.
कुठल्याही वस्तूवर जर आपण बल प्रयुक्त केलं तर त्या वस्तूमध्ये काही ना काही बदल घडत असतात. समजा एखादी स्थिर वस्तू असेल, मी जर त्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर ती वस्तू गतिमान होईल. म्हणजे जी वस्तू विराम अवस्थेत आहे तिला गतिमान करण्यासाठी बलाची गरज आहे. दुसरी गोष्ट, जर एखाद्या वस्तूचा समजा फुगा आहे, त्या फुग्यावर मी बल प्रयुक्त केलं, त्या फुग्याचा आकार बदलणार आहे, कदाचित तो फुगा फुटणार आहे, म्हणजे वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची गरज आहे. एखाद्या वस्तूचा वेग वाढवण्यासाठी, वस्तूचा वेग कमी करण्यासाठी बल आवश्यक असतं. गतिमान वस्तू आहे, तिची दिशा बदलवायची आहे, बलाची गरज आहे. म्हणजे कुठल्याही वस्तूवर बल लावल्याखेरीज तिचे परिणाम आपल्याला जाणवत नाही, तिचे परिणाम आपल्याला दिसून येत नाही. याच्या पुढे बघा, मग बल लावल्यानंतर वस्तूवर जे काही परिणाम होतात ते परिणाम वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता आपण वर्तुळाकार गती आपण बघणार आहोत. वर्तुळाकार गती. आता वर्तुळाकार गती म्हणजे नेमकं काय? समजा बघा, आता मी काय करतोय, एक असा वर्तुळ किंवा एक सर्क्युलर एक वर्तुळाकार ट्रॅक काढला आणि ह्या ट्रॅकवर समजा ए ही एक वस्तू आहे, ए या वस्तूची ही पोझिशन आहे, ही स्थिती आहे, आणि ही ए वस्तू या वर्तुळाकार मार्गाने काय होते, गतिमान होते. पण लक्षात ठेवा, जेव्हा ही वस्तू एका वर्तुळाकार मार्गाने गतिमान होत असताना जर ती एक समान वेगाने गतिमान होत असेल तर त्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. आता बघा, इथं वर्तुळाकार गती आहे. मग आता ही वर्तुळाकार गती ही एक समान वेगाने गतिमान असते आणि एक समान वेगाने गतिमान असताना त्या वस्तूने कापलेलं अंतर म्हणजे हा परिघ आपल्याला काय करता येईल, गृहीत धरता येईल. मग एक समान वर्तुळाकार गती जी असते ती गती जेव्हा वस्तू वर्तुळाकार मार्गाने एक समान वेगाने गतिमान असते तेव्हा त्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं. याच्या पुढे आता बघा, ग्रह जे आहेत, समजा आपण ए या वस्तूला आपण चंद्र गृहीत धरू. ए ही वस्तू म्हणजे आता चंद्र गृहीत धरू आपण, आणि हा वर्तुळाकार भाग म्हणजेच पृथ्वीची कक्षा. आता हा चंद्र या वर्तुळाकार मार्गाने या कक्षेने काय करतोय, पृथ्वीभोवती परिभ्रमण करतोय. आता यावेळेस प्रत्येक आपण गुरुत्वाकर्षण ही संकल्पना आता आधी बघितली की प्रत्येक वस्तू ही खाली पृथ्वीकडे आकर्षित होते. मग हा चंद्र का पृथ्वीकडे आकर्षित होत नाही? चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये बल नाही आहे का? आहे. पण हा चंद्र ज्या वेळेस वर्तुळाकार मार्गाने एक समान वेगाने गतिमान असतो त्यावेळेस त्याच्या प्रत्येक बिंदूपाशी ही जी स्पर्शिका वर्तुळाच्या कुठल्याही बाह्य बिंदूतून वर्तुळाला एकाच बाह्य बिंदूतून स्पर्श करणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची स्पर्शिका असते, आणि ती स्पर्शिका हा पृथ्वीचा केंद्र आहे. ती स्पर्शिका पृथ्वीच्या या त्रिज्येशी लंब असते. 9वी मध्ये आपण बलाचे 3 प्रकार पाहिले. बलाचे 3 प्रकारामध्ये पहिला जो बलाचा प्रकार होता तो बलाचा प्रकार आपण दृश्य बल, अदृश्य बल वगैरे आपण पाहिले. त्याच पद्धतीने जेव्हा वस्तूवर बल क्रिया करतं त्यावेळेस त्या वस्तूमध्ये कार्य घडून येत असतं. आता मला सांगा, कार्य घडून येतं, मग इथं कार्य घडून येत नाही का? हा चंद्र बल प्रयुक्त करतोय, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये बल निर्माण होत आहे, ते एकमेकांवर बल प्रयुक्त करतायत, याचा अर्थ तिथंही कार्य घडून येत आहे. पण कार्य जे आहे, कार्याचे 3 प्रकार आहेत. एक धन कार्य, दुसरं ऋण कार्य आणि तिसरं शून्य कार्य. आता बघा, धन कार्य म्हणजे काय? बल आणि विस्थापन
कार्य केव्हा होईल? जेव्हा बल लावल्यावर त्या वस्तूमध्ये विस्थापन घडून येईल, त्या वस्तूमध्ये काही परिणाम जाणवेल, तेव्हा कार्य घडून येतं. जेव्हा बल आणि विस्थापन हे एकाच दिशेने असेल त्यावेळेस ते धन कार्य असतं. आणि धन कार्यामध्ये बल आणि विस्थापन याच्यामधला जो कोन असतो त्याला आपण थिटा म्हणतो, तो थिटा 0 अंशाचा असतो. तर ऋण कार्य कशाला म्हणायचं? बल आणि विस्थापन हे यांच्यामधला जो कोन आहे तो जेव्हा 180 अंशाचा असेल, म्हणजे थिटा बरोबर 180 अंश, त्यावेळेस ऋण कार्य घडून येतं. म्हणजेच काय? बल आणि विस्थापन दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात. धन कार्यामध्ये बल आणि विस्थापन एकाच दिशेने असतात. ऋण कार्यामध्ये बल आणि विस्थापन हे विरुद्ध दिशेने असतात. म्हणजेच त्यांच्यामधला जो कोन आहे तो 120 अंशाचा असतो, 180 अंशाचा असतो. आता शून्य कार्य म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करतो, बल प्रयुक्त करत असतानाही त्या वस्तूमध्ये जर विस्थापन घडून येत नसेल किंवा बल आणि विस्थापन एकमेकांना लंब असतील म्हणजेच त्यावेळेस बल आणि विस्थापन यांच्यामध्ये तयार होणारा कोन जर 90 अंशाचा असेल तर त्याला आपण शून्य कार्य म्हणतो. आता पुन्हा इकडे लक्ष द्या. इथं हे झालं समजा चंद्राने प्रयुक्त केलेलं बल आणि इथं असलेलं विस्थापन, ह्या दोघांमध्ये हा लंब दिशा असते म्हणजेच 90 अंश असतो. त्यामुळे इथं जे कार्य आहे ते शून्य कार्य असतं आणि त्याच्यामुळे हा चंद्र पृथ्वीकडे आकर्षला जात नाही किंवा तो खाली पडत नाही पृथ्वीकडे. त्यांच्यामध्ये जरी बल आहे तरी मग जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित केली जाते आणि ज्या बलामुळे ती वस्तू केंद्राकडे आकर्षित होते त्या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. अभिकेंद्री बल लक्षात ठेवा. पृथ्वीच्या केंद्रामुळे किंवा ज्या बलामुळे एखादी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित केली जाते त्या बलाला अभिकेंद्री बल किंवा केंद्रकीय बल असं म्हटलं जातं. आणि हे केंद्रकीय बलामुळेच चंद्र पृथ्वीकडे किंवा पृथ्वीवर पडत नाही, आकर्षित होत नाही. तीच स्थिती सूर्यमालेमधले इतर जे ग्रह आहेत त्या ग्रहांची आणि सूर्याची आहे. ते ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात आणि परिभ्रमण करत असताना ते लंब दिशेने असतात आणि त्याच्यामुळे ते ग्रह सूर्याकडे आकर्षित होत नाही. कारण का? तिथं कोणतं बल प्रयुक्त होत असतं? अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असतं. लक्षात ठेवा. आता याच्या पुढे बघा वर्तुळाकार गती. आता वर्तुळाकार गतीनंतर दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजेच आपण लंब वर्तुळाकार गती असं म्हणू. आता बघा लंब वर्तुळाकार गती. आपण न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला, पण लक्षात ठेवा मित्र हो, न्यूटनच्या आधी बऱ्याच शास्त्रज्ञांनी याच्याविषयी अभ्यास केलेला आहे आणि सगळ्यात पहिला अभ्यास जो आहे तो अभ्यास करणारा एक शास्त्रज्ञ म्हणजे जोहान्स केपलर. ह्या केपलरने काय सांगितलं की या केपलरनेही ग्रहांच्या गतीविषयी अभ्यास केला आणि ग्रहांची गती जी आहे ती गती सांगताना त्याने सांगितलं की ग्रह हे लंबवर्तुळाकार कक्षेने किंवा लंबवर्तुळाकार कक्षेभोवती काय असतात? गतिमान असतात. पण केपलरचे जे काही सिद्धांत होते, केपलरचे जे गृहीतक होते ते गृहीतक फारसे विचारात घेतले गेले नाही. पण ह्या न्यूटनने पुढचा जो शास्त्रज्ञ होता न्यूटन, याने जो काही सिद्धांत मांडला तो सिद्धांत मांडताना त्याने
केपलरच्याच नियमांचा आधार घेतला, केपलरच्याच गृहीतकांचा अभ्यास करून त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. याचा अर्थ गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा सगळ्यात पहिला जो काही अभ्यास करणारा किंवा त्याच्याविषयी संकल्पना मांडणारा जर शास्त्रज्ञ असेल तर तो कोण आहे? केपलर आहे. मग केपलरने काय सांगितलं? ग्रहांची कक्षा जी असते ती लंबवर्तुळाकार मार्गाने असते. आता लंबवर्तुळाकार म्हणजे नेमकं काय? तर लंबवर्तुळाकार बघा, समजा आता हा शंकू आहे आणि जेव्हा आपण या शंकूचा एक तिरकस असा काप घेतला, बघा शंकूचा जेव्हा मी असा तिरकस काप घेतला, हा तिरकस काप घेतल्यानंतर जो आकार मिळेल त्याला म्हणतात लंबवर्तुळाकार आकार. मग ग्रहांची जी कक्षा आहे ही लंबवर्तुळाकार कक्षा असते. आणि लक्षात ठेवा, ग्रह हे लंबवर्तुळाकार कक्षेने परिभ्रमण करतात आणि त्या कक्षेवर सूर्य त्या कक्षेवर किंवा त्या कक्षेभोवती हे ग्रह परिभ्रमण करतात आणि सूर्य हा त्या कक्षेच्या मुख्य नाभीवर असतो. आता हीच कक्षा मी थोडी मोठ्या याच्यात काढतो. समजा आपण केपलरचे नियम याचा अभ्यास करू. केपलरचे नियम अतिशय महत्वाचा भाग आहे. केपलरचे नियम, केपलरचे 3 नियम आहेत. हे 3 नियम तुम्हाला 3 मार्कासाठी विचारले जातात. केपलरचे 3 नियम आकृतीसह स्पष्ट करा. तर त्यासाठी तुम्हाला आकृती काढावी लागेल. मग आता आकृती कशी काढायची? गोल चालेल का? नाही. कारण का? केपलरने काय सांगितलं की ग्रहांची कक्षा ही कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. म्हणून मी आता इथं एक लंबवर्तुळाकार कक्षा काढतो. आता समजा या कक्षेवर मी 3 बिंदू घेतले, ए, बी आणि सी. हे 3 बिंदू घेतले आणि हे 3 बिंदू या ग्रहाची समजा ही मुख्य नाभी आहे. या मुख्य नाभीवर हा F1 आणि हा F2 हे 2 बिंदू आहेत. आता ए बिंदू मी F1 शी जोडला, हाच ए बिंदू मी F2 शी पण जोडला. त्याच पद्धतीने मी काय करतोय? बी बिंदू जोडतोय. बी बिंदू पुन्हा F1 शी जोडला, बी बिंदू पुन्हा F2 शी जोडला. परत आता तिसरा बिंदू जो राहिलेला आहे तो म्हणजे सी बिंदू, तो पण F1 शी जोडतो, तो पण F2 शी जोडतो. म्हणजे आता इथं मला सांगा, प्रत्यय ए बिंदूचं मुख्य नाभीपासूनचे अंतर कोणते आहे? F1 आणि दुसरं F2. त्याच पद्धतीने बी बिंदूचं सांगा, BF1 BF2. तसंच सी बिंदूचं सांगता येईल तुम्हाला, CF1 CF2. आता जर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही कक्षेवरचा जो कुठलाही बिंदू असेल त्या बिंदूचं मुख्य नाभीपासून असलेल्या अंतराची बेरीज ही काय असते? समान असते. मग आता या ए बिंदूचं मुख्य नाभीपासूनचा अंतराची बेरीज म्हणजे AF1 अधिक AF2. बी बिंदूच्या मुख्य नाभीपासूनच्या अंतराची बेरीज BF1 अधिक BF2 आणि सी बिंदूच्या मुख्य नाभीपासूनच्या अंतराची बेरीज CF1 अधिक CF2 आणि ही बेरीज समान असते. म्हणजेच काय? AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. पण आता हे तुमचं मुख्य म्हणजे हे जे कक्षावरचे जे बिंदू आहेत त्यांचं मुख्य नाभीपासूनच्या अंतराची बेरीज ही समान असते. पण केपलरचे नियम तुम्हाला सांगताना, केपलरचे नियम स्पष्ट करताना तुम्हाला ही आकृती काढावी लागेल. पुन्हा ही मी लंबवर्तुळाकार कक्षा काढली. या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये समजा हा ए बिंदू आहे, इथं मी सी बिंदू गृहीत धरतो आणि इथं पुन्हा ई बिंदू गृहीत धरतो आणि सूर्य हा सन म्हणजे एस काढला. लक्षात ठेवा, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. केपलरचा पहिला नियम काय सांगतो? पहिला नियम
नियम पहिला, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य हा त्या कक्षेच्या मुख्य नाभीवर असतो. ही कक्षा आहे, हा मुख्य नाभी, आणि त्या मुख्य नाभीवर सूर्य असतो. पहिला नियम. ग्रहांची कक्षा कशी आहे? लंबवर्तुळाकार, आणि सूर्य त्याच्या मुख्य नाभीवर आहे. आता पुढे बघा, ग्रह आणि सूर्य, समजा हा एक ग्रह मी गृहीत धरला, हा सूर्य, यांना जोडणारी सरळ रेषा. पुन्हा लक्ष द्या, सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा म्हणजे कुठली झाली? एएस. तसंच मी इथे सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा सीएस. त्याच पद्धतीने सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा ईएस. आता बघा, जेव्हा परिभ्रमण करताना हा ए ग्रह या ठिकाणी आला आणि त्याचं अंतर समजा बी पर्यंत आलं, मग सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा जी आहे, म्हणजेच काय, ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. हे बघा, हे अंतर समान कालावधीत हे समान अंतर कापलं म्हणजे ए बी. पुन्हा हा सी बिंदू इथं आला, एवढं सी डी एवढं अंतर गेले आणि हे क्षेत्रफळ झालं. पुन्हा हा ई बिंदू ह्या ठिकाणी आला, इथं मी एफ नाव दिला. मग सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी जी रेषा आहे ती रेषा म्हणजेच समान कालावधीमध्ये काय केलं जातं? समान क्षेत्रफळ व्यापलं जातं. म्हणजेच काय, समजा हा त्रिकोण आपण गृहीत धरला, काय येईल या त्रिकोणाचं नाव? ASB. समजा आता हा दुसरा नियम, पहिला त्रिकोण आहे ASB, याचं क्षेत्रफळ मी इथं एरिया ए लिहिला. समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्याप्त म्हणजेच दुसरं क्षेत्रफळ काय? CSD. पुन्हा तिसरं क्षेत्रफळ काय? ESF. आता तिसरा नियम बघा, ग्रहाची सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचा कालावधी जो आहे किंवा त्याला आपण आवर्त काल म्हणतो. आवर्त काल म्हणजे काय? जेव्हा एखादा ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतो, परिभ्रमण करत असतो, परिक्रमा करत असतो, आणि ती परिक्रमा करण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो त्याला म्हणतात आवर्त काल किंवा त्याला म्हणतात परिभ्रमण काल. मग ग्रहाचा सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कालावधीचा वर्ग किंवा आवर्तनाचा वर्ग. आता बघा, ग्रहाचा, आता हे ग्रह हे ए सी ई हे ग्रह आहेत आणि हे ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करताना जो कालावधी लागणार आहे त्या कालावधीचा वर्ग, कालावधी आपण टी या अक्षराने गृहीत धरू. मग ह्या कालावधीचा वर्ग हा त्या ग्रहाचं सूर्यापासूनच्या अंतराच्या घनाच्या सरासरी इतका असतं. आता इथं सूर्यापासूनच्या सूर्य आणि ग्रह यांच्या अंतराची सरासरी का गृहीत धरलं? कारण प्रत्येक ठिकाणी असलेलं जे अंतर आहे ते कमी जास्त आहे. हे अंतर याच्यापेक्षा हे अंतर जास्त, हे कमी, हे, त्याच्यामुळे या सगळ्या अंतरांची बेरीज करून त्याचं सरासरी काढायची आणि त्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. अंतर हे आर या अक्षराने दाखवलं जातं आणि त्या आरचा घन आणि त्याच्या समानुपाती, हे चिन्ह समानुपातीचं आहे. म्हणजे ग्रहाचा सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या आवर्तकालाचा वर्ग हा त्या ग्रहाचं सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. पुढे आपण काय करू, हे समचलनाचं चिन्ह काढून टाकू, त्याच्याऐवजी बरोबरचं चिन्ह टाकायचं. पण लक्षात ठेवा, बरोबरचं चिन्ह टाकताना आपल्याला एखादा स्थिरांक घ्यावा लागतो. म्हणून मी इथं काय करतोय,
टी वर्ग हे चिन्ह काढतोय, त्याच्याऐवजी बरोबरचं चिन्ह वापरतोय. पण मी सांगितल्याप्रमाणे इथं आपल्याला काहीतरी स्थिरांक घ्यावा लागणार आहे आणि म्हणून मी इथं स्थिरांक घेतो के गुणिले r चा घन. आता जर समजा मला के ची किंमत पाहिजे असेल तर हा r घन या टी वर्गकडे येताना भागिले होतो, छेदस्थानी जातो. म्हणजेच मला के ची जी किंमत मिळणार आहे ती किंमत टी वर्ग छेद r चा घन. आणि हा जो के आहे या केला म्हणतात केपलरचा स्थिरांक. केपलरचा स्थिरांक. अशा पद्धतीने तुम्हाला केपलरचे 3 नियम विचारले जाऊ शकतात 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये. त्यासाठी ही आकृती महत्त्वाची आहे. त्याच्या आधी वर्तुळाकार गती कशाला म्हटलं जातं, अभिकेंद्री बल म्हणजे काय, बलाचे कसे प्रकार आहेत, बल जेव्हा वस्तूवर बल लावलं तेव्हा कार्य घडून येत असतं, कार्याचे प्रकार काय आहेत, अभिकेंद्री बलमुळे चंद्र आणि पृथ्वी जे आहेत किंवा चंद्र पृथ्वीकडे पडत नाही किंवा ग्रह सूर्याकडे खेचले जाऊ शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये असलेलं बल हे अभिकेंद्री बल असतं किंवा केंद्रकीय बल असतं. आज आपण एवढ्याच टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. पण लक्षात ठेवा पुढचे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. त्याच्याविषयी पुन्हा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित रिवाईज करा. तुमच्याकडे पुस्तकं असतीलच, पुस्तकातून पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा, व्हिडिओ 1-2 वेळेस बघा, तुमच्या लक्षात येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक बघू. धन्यवाद.